ठाणे जिला मध्यवर्ती सहकारी बैंक चुनाव के लिए सर्वदलीय सहकार पैनल की घोषणा। सहकार के 8 उम्मीदवार निर्विरोध निर्वाचित। ठाणे जिला मध्यवर्ती सहकारी बैंक चुनाव के लिए ठाणे और पालघर जिलों के सर्वदलीय नेताओं ने कल ठाणे में आयोजित एक पत्रकार परिषद में सहकार पैनल की घोषणा की। सहकार पैनल के 8 उम्मीदवार पहले ही संचालक पद पर निर्विरोध निर्वाचित हो चुके हैं, जबकि शेष सभी सीटों पर भी सहकार पैनल की जीत होगी, ऐसा विश्वास सर्वदलीय नेताओं ने व्यक्त किया। पत्रकार परिषद में परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सांसद नरेश मस्के, सांसद सुरेश बालियामामा म्हात्रे, विधायक किशन कथोरे, बहुजन विकास आघाड़ी के नेता क्षितिज ठाकुर, विधायक रविंद्र फाटक, विधायक शांताराम मोरे, शिवसेना नेता प्रकाश पाटिल, शिवसेना कल्याण जिलाध्यक्ष गोपाल लांडगे, ठाणे जिला मध्यवर्ती बैंक के पूर्व अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, वर्तमान अध्यक्ष राजेंद्र पाटिल, पूर्व उपाध्यक्ष अरुण पाटिल, वर्तमान संचालक भाऊ कुन्हाड़े, सुभाष पवार, दिलीप पाटेकर, अनिल मुंबईकर, नीलेश भोईर, भाजपा उपाध्यक्ष राम दलवी, शिवसेना सचिव ठाणे महानगर पालिका के वरिष्ठ नगर सेवक राम रेपाले, सभागृह नेता हनुमंत जगदाले सहित कई गणमान्यों की उपस्थिति इस पत्रकार परिषद में रही। मी संलग्न आहे 25 वर्षामध्ये कुठल्याही राजकीय पक्षांनी अशा प्रकारचा हस्तक्षेप नाही केलेला। पहिल्यांदा अशा प्रकारच्या निवडणुकीला सामोरं जायची वेळ येते दुसऱ्या पॅनलच्या माध्यमातून। खरं म्हणजे सहकार पॅनल मध्ये आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि या पॅनलला खरं म्हणजे आम्हाला पहिल्यापासून जी साथ दिली ती हितेंद्र ठाकूर साहेबांनी आम्हाला साथ दिली। त्यांच्या बरोबर अगोदर बऱ्याच जणांनी चर्चा केली, आम्ही सुद्धा सगळ्यांच्या बरोबर केली, शिंदे साहेबांच्या बरोबर चर्चा केली, सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून हा सहकार पॅनल आम्ही एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आणि आज तुमच्या समोर उमेदवारांची नावं घोषित केलेली आहेत। हे खरं म्हणजे अगोदर जे परिवर्तन पॅनल तयार झालं त्याने जर अशा पद्धतीने एकत्र आणलं असतं ना तर ही बिनविरोध निवडणूक झाली असती, याचा काही प्रश्न झाला नसता। ही निवडणूक आता बिनविरोध होऊ शकते का, त्याचा प्रयत्न करणार आहे? एक सांगतो, आम्ही आज आमच्या सगळ्या नेत्यांनी जाहीर केलंय की जर परिवर्तन पॅनल मधल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या जे पुढे असेल त्यांनी सांगितलं तर आम्ही त्याला निश्चितपणे सहकार्य करू। पहिल्या बघत बसताना आपण स्वतःहून चर्चा करणार, कारण शेवटी या गोष्टीमध्ये निवडणूक होणारच आहे। परिवर्तन पॅनल हे त्यांनी अगोदर घोषित केलं, त्यांच्या नंतर आम्ही पॅनल घोषित केलं। कारण त्यांनी घाई केली, ती घाई केली नसती तर बिनविरोध झाली असती। चर्चा करू, त्यामुळे निश्चितपणे चर्चा केली असती आम्ही। तर ही निवडणूक एकीकडे जिल्हा बँकेला सोडून थेट कपिल पाटील विरुद्ध किशन कथोरे अशी झालेली आहे। कारण याच्यामध्ये तुमचं एक वेगळं पॅनल, तुमचं एक वेगळं वर्चस्व, माझं आज नाही, पहिल्यापासून सगळी मंडळी माझ्या बरोबर। साहेब ही निवडणूक ही जरी पाटील आणि कथोरे झाले भाजप निवडणूक प्रदेशाध्यक्ष म्हणजे एक सांगतो तुम्हाला, खरं म्हणजे सहकारमध्ये कुठेही पक्षीय लेवलला निवडणूक लढली जात नाही। साखर कारखाने असतील, वीज सुधारणे असतील, जे महाराष्ट्रातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील, बँका असतील, पॅनलच्या माध्यमातून निशाणी घेतली जाते आणि त्या निशाणीवर पक्षाची कुठेही निशाणी नसते आणि त्यामुळं हा जो पॅनल आहे हा आम्ही आमच्या स्वतंत्र पॅनल तयार केलाय आणि ती पण सगळ्या पक्षाची एकत्रपणे बसून आम्ही केली। सर कपिल पाटील म्हटले होते की भाजप अध्यक्ष यांच्या परवानगीने आणि बाबाजी पाटील म्हणतात की त्यांच्या परवानगीने आम्ही हा पॅनल परिवर्तन पॅनल उभा केलेला आहे। पण हा पॅनल कोणाच्या परवानगीने? एक सांगतो तुम्हाला, तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, जर पॅनल उभं करायला त्याला जर अधिकार दिले होते तर ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपचे दुसरे पण आमदार आहेत, त्या आमदारांना माहिती असायला पाहिजे होतं। बँकेमध्ये मी पहिल्यापासून त्याच्यामध्ये आहे, तर मला कधीतरी सांगायला पाहिजे होतं की बाबा हे पॅनल आपण उभं करायचे आणि त्या पॅनलच्या माध्यमातून आपण निवडणूक लढावं। आम्ही अशा प्रकारचा आणि त्यांचा पॅनल झाल्यावर आम्ही सगळे सहकार पॅनलच्या माध्यमातून हे करतो। तुम्ही म्हणता की या निवडणुकीत कधी राजकीय पक्ष आला नाही, पण सगळेच राजकीय पक्ष व्यासपीठावर इकडे आणि तिकडे पहिल्यांदा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय नेते आलेले आहेत आणि ही निवडणूक एका विधानसभा किंवा जिल्हा परिषद टाईप दिसते। नाही, याला कुठलं ते स्वरूप आणण्याचा प्रश्न नाही। जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका होऊन गेल्यात आता हा स्वरूप आलेले दिसते, काही येणार नाही स्वरूप। ही निवडणूक सहकार पॅनल वन साईड जिंकेल, कुठली अडचण येणार नाही। सर बिनविरोध किती आलेला आहे आणि तुमच्यासोबत किती आहे? 10 बिनविरोध झालेले आहेत, त्यापैकी 8 आमच्याकडं वन साईड आहेत आणि दुसऱ्या
ज्या आहेत त्याच्यामध्ये पण पूर्ण बहुमत येण्यासाठी काहीच अडचण नाही. त्यामुळे तुम्ही निवडणूक जिंकणं हा विषय नाही. आम्हाला एकत्रितपणे लढलो असतो तर त्याचा आनंद आहे. आणि तालुका लेवलचे 3 आहेत ते पण आमचे निवडून येतील. त्याच्यामुळे तो प्रश्न नाही, जिंकणं हा नाही. खरं म्हणजे सगळे एकत्र होतो, सगळ्यांनी एकत्र बसून केलं असतं तर खरं म्हणजे चांगलं झालं असतं. उर्वरित 2 जे आहेत बिनविरोध निवडून आलेले तेही शिवसेनेचे आणि भाजपचे आहेत. त्यांना तुम्ही काय मंदरणी आता एवढ्यातच खासदार साहेबांनी आणि मंत्री महोदयांनी आपल्याला सांगितलं तर ते पण त्यांनाही सांगायला लागेल, ते सांगतील ते. सर, बाबाजी पाटील यांना सरकारकडून देण्यात आलेलं होतं. बाबाजी पाटील हे बिनविरोधात निवडून आलेले आहेत. मग शिवसेनेने पाठिंबा दिला, सगळ्यांनीच पाठिंबा दिलाय म्हणून झाले ते. 17 तारखेपर्यंत फॉर्म मागे घ्यायची मुदत आहे. एवढी वर्षापासून हे लोक चांगलं काम करतात. आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची बँकचा पुरस्कार ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळालेला आहे. समोरच्या पॅनलनी पण त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हे उल्लेख केला की ह्या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे. समोरचे लोक आपण जर उल्लेख करत असेल त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की चांगलं काम केलेलं आहे, म्हणून आम्ही आवाहन केलं की जर माघार कोण घेणार असेल तर बिनविरोध बाकीचे पण जर होत असतील चांगल्या कामामध्ये त्यांचा सहभाग झालाच पाहिजे. जेव्हा तुम्ही बोलताय की चांगलं काम ह्या लोकांनी केलेलं आहे, बिनविरोध करा आणि चांगल्या कामासाठी मदत करा, आशीर्वाद द्या त्यांना. ओके.